नमस्कार। आजकाल आपण बघतो की गुडघेदुखी हा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे। आपल्या आजूबाजूला, घरामध्ये, सोसायटीमध्ये खूप जणांना हा प्रॉब्लेम होत आहे। गुडघेदुखी, जॉइंट पेन होत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर एक उपाय बघणार आहोत। हा उपाय करायला एकदम सिंपल आणि साधा आहे, परंतु त्याचे फायदे खूप सारे आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। बघा, गुडघेदुखी, जॉइंट पेन आजकाल वाढत चाललेले आहे। आपण बघतो आपल्या आजूबाजूला, घरामध्ये हा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे। परंतु हा प्रॉब्लेम होतो कशामुळे? याची कारणे कोणती? पहिलं कारण आपली जीवनशैली। ज्या पद्धतीची आपण जीवनशैली आहे की कधी उठणे, कधी झोपणे, कोणत्याही पद्धतीचा टाइम आपण पाळत नाही। दुसरे म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी। आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरासाठी काय चांगले आणि काय चांगले नाही, तरी देखील आपण चुकीच्या असे काही अन्न आपल्या शरीराला आपण देत असतो। तिसरं म्हणजे व्यायामाचा अभाव। बघा, सकाळी उठल्यानंतर आपण काही व्यायाम करत नाही, हालचाल करत नाही, काही स्ट्रेचेस करत नाही, काय करत नाही, डायरेक्ट ऑफिस जातो, ऑफिसमध्ये चेअरवर बसतो, तिथून ऑफिसमधून 5-6 वाजता येतो, घरी बेडवर बसतो, कुठल्याही पद्धतीची हालचाल नाही, व्यायाम नाही। चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वजन वाढणे। ज्या वेळेस आपल्या शरीराचे वजन वाढत असते, पूर्ण आपल्या शरीराचा भार आपल्या गुडघ्यांवरती, आपल्या पायावर असतो, त्यामुळे आपण वजन नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे। तसेच आपल्या लाईफ मध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण ऍक्टिव्ह राहणे गरजेचे आहे, हालचाल करणे गरजेचे आहे, व्यायाम करणे गरजेचे आहे। आता आपण बघणार आहोत तो उपाय करायला एकदम सिंपल आणि साधा आहे, परंतु त्याचे फायदे खूप सारे आहेत। तर तो उपाय कोणता? तर बार्ली। होय, व्यवस्थित ऐकले, बार्ली। बार्लीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस असते। हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे। तसेच हे आपल्या जॉइंट पेन साठी, आपल्या गुडघ्यासाठी खूप उपयुक्त आहे। ज्या वेळेस तुम्ही याचा वापर करायला लागाल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की हळूहळू प्रमाणामध्ये आपली गुडघेदुखी कमी होत आहे। तर हे बनवायचे कसे आणि कधी बनवायचे, कधी प्यायचे, आपण एकदा सविस्तर बघूयात। रात्री झोपण्याच्या आधी आपण मूठभर घ्यायचे किंवा 50 ग्रॅम बार्ली घ्यायचे, हे एका भांड्यामध्ये टाकायचं, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं, पूर्ण ते बार्ली असते पूर्ण पाण्यामध्ये भिजले पाहिजे, भरपूर प्रमाणात पाणी टाकायचं, 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास। त्यानंतर ते रात्रभर झाकून ठेवायचं। सकाळी उठल्यानंतर पूर्ण एका कढईमध्ये ते पूर्ण टाकायचं आणि बारीक गॅसवर चांगलं शिजू द्यायचं, 5 मिनिटं, 10 मिनिटं। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं, 5 ते 6 तास हे झाकून ठेवायचं। त्यानंतर पूर्ण ते गाळायचं, 1 ग्लास पाणी तुम्ही पिणे। हे पाणी पहिलं एकदम उपयुक्त आहे। हे पाणी पिल्यानंतर आपली गुडघेदुखी, आपले जॉइंट पेन हळूहळू प्रमाणामध्ये कमी होते। हे आपल्या शरीरासाठी देखील चांगले आहे। तसेच हे आपली पचनशक्ती वाढते, शरीरातले बाकीचे पण काही प्रॉब्लेम असतात हे निघून जातात। बार्लीचे पाणी गुडघ्यांसाठी, आपल्या जॉइंट पेन साठी उपयुक्त आहे। परंतु काही लोकांनी याचा सेवन टाळावे। तर कुठल्या लोकांनी? ज्या लोकांना ग्लुटेन संवेदनशीलता आणि सेलिआक रोग आहे, या लोकांनी याचा वापर करू नये, ते त्यांच्या शरीरासाठी चांगले नसते। बाकीच्या लोकांनी वापरले तरी चालेल। तुम्ही एकदा बार्लीचे पाणी यूज करा आणि तुमच्या गुडघ्यांसाठी, जॉइंट पेन साठी त्याचा उपयोग झाला की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा। तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काही टॉपिक घेऊन। तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा। धन्यवाद।